तर इथे ही जलाधारी लावली, ही आयडिया होती आईची. हॅलो एव्हरीवन, रामकृष्ण हरी श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर श्रावण महिन्यामध्ये मंदिरामध्ये अभिषेक चालू होत आहेत, तर जास्त लोकांना मध्ये बसता येत नाही, 4 ते 5च लोक बसतात. म्हणून मग ज्यांना 1 लोटा जल अर्पण करायचं असतं त्यांना तसंच जावं लागतं किंवा अति गर्दा होते. तर आता तसं होणार नाही. आता डायरेक्टली लोटा तुम्ही बाहेरच्या जलाधारीमध्ये टाकायचा आणि ते लोटा बाबांवर आपोआप येणार पाईप थ्रू. शंभुनाथ दया करना, मैं तेरे भरोसे हूँ. ऐ नाव काय? हा काय म्हणली? जे बाप्पा कर जा खाली जाऊन. हे मी सकाळी जलाधारी ही घासली एकदम मनातून पण चकाचक्के. हळू हा वाळू. वेल डन ब्रो. सुखगत दुगात देवाच देव. आता खाली भोले बाबा दया करना, मैं तेरे भरोसे हूँ. ना घर के भरोसे हूँ, ना परिवार के भरोसे हूँ, ना घर के भरोसे हूँ, ना परिवार के भरोसे हूँ. मेरे बाबा दया करना, मैं तेरे भरोसे हूँ. शंभुनाथ दया करना, मैं तेरे भरोसे हूँ. मैं तेरे भरोसे हूँ. लेच खाली झाला रे गज. परत एकदा कर. थांब, मी देते प्रसाद. आणि इकडं ते मी तुला देते टोपला. आणि इकडं ते. आणि इकडं टोपलं. हा धरे खा. जातंय पाणी. हे श्रावण महिन्यामध्ये डायरेक्ट आलेलं पाणी मंदिरामध्ये जास्त गर्दा राहते, म्हणून आता ते डायरेक्ट पाणी वरच्या जलाधारीतलं बाबावर पडलं. पकड घ्यायला लागली. पकड पण कोणती आणली काय ओम नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव.